नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 यासाठीची आपण ही PYQ सिरीज सुरू करत आहोत। मी कालच याबद्दल तुम्हाला माहिती दिली होती स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये की आपण 2019 पासून तर 2025 पर्यंतचे PYQ चं ॲनालिसिस बघणार आहोत। तर चला जास्त वेळ न घेता आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 चं PYQ ॲनालिसिसला आज सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही आद्विक करियर अकॅडमीच्या YouTube चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राइब केलं नसेल तर लाईक अँड सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा 2019 चा पूर्व परीक्षेचा आपण पहिला प्रश्न बघतोय। बघा पहिला प्रश्न आपण बघूया इथं। तर पहिला प्रश्न काय आहे, तर स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या जोड्या जुळवा असा हा प्रश्न आहे। तर बघा तेजोमेघ परिकल्पना, उल्का उत्पत्ती परिकल्पना, ग्रहकण परिकल्पना आणि भरती परिकल्पना। आता ऍक्च्युअल हे काही महत्वाचे पृथ्वीच्या उत्पत्तीशी संबंधित काही महत्वाचे सिद्धांत आहेत आणि या सिद्धांतांवर राज्यसेवा पूर्व परीक्षेला नेहमी प्रश्न येत आलेले आहेत किंवा येत राहिलेले आहेत। तर बघा आता कोणी कोणता सिद्धांत मांडला याच्या जोड्या आपल्याला जुळवायचा आहे। तर लक्षात राहू द्या, आता यामध्ये तुम्ही शॉर्टकट पद्धतीने किंवा ट्रिक्स पद्धतीने पण जाऊ शकतात। आता जसं मला एवढं माहिती आहे की भरती ओटीची परिकल्पना ही जीन्स अँड जेफ्रीसने मांडलेली आहे। मग मी काय करेल, मी ड चं एक जोडी जुळवेल। आता ड चं एक जोडी जुळवेल तर माझे दोन ऑप्शन इलिमिनेट होऊन जातात। बघा दोन ऑप्शन इलिमिनेट होऊन जातात। त्यानंतर उल्का उत्पत्तीचा जो सिद्धांत आहे हा लॉकियरने निर्माण केलेला आहे, म्हणजे ब चं 3, ब चं 3 आणि ड चं 1। आता एकमेव ऑप्शन आहे 3 नंबरचा, यावरून याचं आपलं उत्तर निघतंय। मग तेजोमेघ परिकल्पना लाप्लासने मांडलेली होती आणि ग्रहकण परिकल्पना ही चेंबरलिन आणि मुल्टन यांनी मांडलेली होती। म्हणजेच आपला आन्सर काय आहे, 3 नंबर आहे। बघा अ चं 4 लाप्लासने मांडलेले आहे, त्याच्यावरून पण डायरेक्ट तुम्हाला जर माहित असेल की सगळ्यात पहिले तेजोमेघ परिकल्पना, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकतायत। म्हणजे अ चं 4 वरून पण काढू शकतायत। म्हणजे मला जे माहिती आहे, तुम्हाला जे माहिती आहे त्यावरून तुम्ही याचं उत्तर काढू शकतात। बघा मग याच्यावर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो। बघा पृथ्वी उत्पत्तीशी संबंधित पहिला सिद्धांत जॉर्जेस द बफन याने मांडली होती, याला बफनची परिकल्पना म्हणतात। याने काय म्हटलं होतं की सूर्याजवळ एक विशाल धूमकेतू आला आणि त्यामुळे काय तो ठोकला गेला आणि त्यामुळे ग्रह आणि उपग्रहांची निर्मिती झाली असं यांनी म्हटलं होतं। म्हणजे एक तारक सिद्धांत म्हणू शकता, म्हणजे एकच स्टार होता त्यापासून ही निर्मिती झालेली आहे। दुसरा बघा वायुरूप परिकल्पना, एम्युअल कांट यांनी मांडलेली आहे। आता एम्युअल कांट यांनी काय म्हटलं की पृथ्वीची उत्पत्ती वायूच्या मंद गतीने परिभ्रमण करणाऱ्या मेघांच्या घनीभवनामुळे झालेली आहे असं याने म्हटलेलं होतं। म्हणजे याने एक असं म्हटलं होतं की डिस्क सारखा भाग आहे आणि तो गोल गोल फिरतोय आणि त्याच्यापासून मास एका ठिकाणी एकत्रित येतंय आणि त्यापासून ग्रह ताऱ्यांची निर्मिती झाली असं यांनी म्हटलं होतं। त्यानंतर पुढचा सिद्धांत लाप्लासचा आहे, जो महत्वाचा मानला जातो, जो आत्ताच आपण बघितला, तेजोमेघ परिकल्पना, ज्याचं उत्तर सुद्धा आपण आता बघितलं। सो पृथ्वीची निर्मिती तेजोमेघांच्या शीतलीकरण आणि परिभ्रमणाद्वारे बाहेर फेकलेल्या वलयांच्या घनीभवनामुळे झालेली आहे असं लाप्लासने म्हटलेलं होतं। त्यानंतर ग्रहकण परिकल्पना, ज्याला आपण ग्रहीय परिकल्पना म्हणतो, जी चेंबरलिन आणि मुल्टन यांनी दोघांनी मांडलेली होती। पृथ्वीची उत्पत्ती विश्वामधील 2 अवकाशीय ग्रहगोलांपासून। आता हे द्वैत तारक सिद्धांत आहे, म्हणजे दोन गोष्टी होत्या, दोन काहीतरी ग्रहगोल होते, दोन काहीतरी सूर्य होते असं म्हणायला हरकत नाही, 2 स्टार होते असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यांच्यापासून कदाचित आपल्या ग्रहांची निर्मिती झालेली असेल। मग त्यात आपला पृथ्वी पण आहे। त्यानंतर भरती ओटीची जीन्स अँड जेफ्रीज, मी तुम्हाला बोललो होतो जीन्स अँड जेफ्रीजची परिकल्पना, पृथ्वीची उत्पत्ती एका तेजोमेघाऐवजी 2 तेजोमेघांच्या भरती ओटीमुळे। आता भरती ओटीचा हा सिद्धांत आहे, भरती ओटीमध्ये झालेला वायुरूप वस्तुमानामुळे झालेली आहे असं यांनी म्हटलेलं होतं। म्हणजे हा सुद्धा द्वैत तारक सिद्धांत
मांडता येईल. त्यानंतर लिटन यांचा जोड तारा सिद्धांत जो 1936 मध्ये मांडण्यात आला होता. असे वेगवेगळे सिद्धांत आहेत ज्यांच्यावर जोड्या लावा असे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारले जातात. मी मोस्ट ऑफ दी सगळे सिद्धांत तुम्हाला या अनालिसिस मध्ये सांगितलेले आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, भूखंड वहन सिद्धांतांच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत. आता लक्षात घ्या, अल्फ्रेड वेगनर याने जो भूखंड वहनाचा अल्फ्रेड वेगनर याने जो भूखंड वहनाचा सिद्धांत मांडला होता 1912 मध्ये, या भूखंड वहनाच्या सिद्धांतावर आधारित हा प्रश्न आहे. आणि नेहमी आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला, राज्यसेवा मुख्य परीक्षेला तर खूप वेळा प्रश्न यायचे, पण आता राज्यसेवा मुख्य मी तुम्हाला ऑलरेडी बोललो की राज्यसेवा मुख्य जी परीक्षा आहे ती आता 2024 पासून संपलेली आहे ऑब्जेक्टिव्ह, आणि आता 25 पासून डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळे हा विषय इथं क्लोज झालेला आहे. मग बघा, जिक्सॉ पॅड आहे का, तर याचं रिझन आहे भ्रंशमूलक प्रवाह, असं काही त्यांनी म्हटलेलं नव्हतं. प्रावरणामधील अभिसरण हा ऍक्च्युअल ऑर्थर होम्स याने अभिसरण प्रवाहाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा तर एक्सपेक्टेडच नाही आहे जो सांगितला असेल वेगनर यांनी, तर त्यामुळे तोही पर्याय कट होतो. विविध क्षेत्रातलं जीवाश्म हा फॉसिल एव्हिडन्स त्यांनी मांडलेला होता, म्हणजे हे पण आपलं उत्तर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, उत्तर अ आणि क हे आपल्याला सरळ सरळ, आता तुम्ही जिक्सॉ पॅड वरून पण उत्तर काढू शकतात. हा ऑप्शन आपोआपच कट होऊन जातो, ब आणि ड. आणि ब आणि ड जर कट होतोय याचा अर्थ काय, अ आणि क उत्तर हमखास येणार आहे. असं पण तुम्ही एलिमिनेशन पद्धतीने सुद्धा याचं उत्तर काढू शकतात. मग नेमकं अल्फ्रेड वेगनर यांनी जो सिद्धांत मांडला होता तो सिद्धांत काय होता. त्यांच्या म्हणण्यानुसार काय, पॅन्जिया नावाचा एकच महाभूखंड होता, पॅन्जिया नावाचा, आणि पॅन्थालासा नावाचा एक महासागर. या पॅन्जियाच्या पुढे जाऊन लॉरेशिया आणि गोंडवाना असे दोन भाग पडले. मग लॉरेशियामध्ये तुमचा युरोप, युरेशियाचा काही भाग, उत्तर अमेरिकेचा काही भाग, आणि दुसरा भाग होता गोंडवाना. गोंडवानामध्ये दक्षिण अमेरिका असेल, दक्षिण आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, भारत असेल, त्यानंतर अंटार्क्टिका असेल, हा भाग म्हणजे गोंडवाना. आणि अशा पद्धतीने त्याने भूखंड हे निर्माण होत गेले. म्हणजे आज जे 7 भूखंड दिसत आहेत, 7 खंड दिसत आहेत, हे पहिले एक होते असं त्यांनी प्रतिपादन केलं होतं. आणि खरं तर यांनी सुरुवात केली म्हणून पुढे जाऊन ऑर्थर होमचा सिद्धांत आला, प्लेट टेक्टोनिक आला, सागर तळ रचना प्रसरण सिद्धांत आले. हे आलेच नसते जर यांनी हे संशोधन केलं नसतं. तर मग यांनी काय काय पुरावे दिले, यांनी जिग्सॉ फिट हा पुरावा दिला, म्हणजेच त्यांनी किनारपट्टींना जोडून बघितलं जुळतायत का, हा बरोबर आहे म्हणजे एक होते. फॉसिल एव्हिडन्स हा एक पुरावा मांडला की बरेचसे जीवाश्म होते की जे वेगवेगळ्या खंडांमध्ये आढळून येत होते. खडकांचं साम्य यांनी मान्य केलं. त्यानंतर हवामान विषयक क्लायमॅटिक एव्हिडन्स सुद्धा यांनी मांडलं, कारण हिमयुगातल्या खुणा यांनी प्रतिपादित केल्या होत्या. सो अशा पद्धतीने यांनी काही महत्वाचे एव्हिडन्सेस आपल्याला दिले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. आता बघा, पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. अगदी करेक्ट विधान आहे. आपण जर पृथ्वीचं अंतरंग बघायचं ठरवलं तर एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो बघा, शॉर्ट मध्ये सांगतो मी बघा, हा आहे तुमचं भूकवच, हा आहे तुमचं प्रावरण, आणि हा आहे तुमचा गाभा. ओके, मी तीनच भाग डायरेक्टली पाडतोय. अशा पद्धतीने आपलं जर तुम्ही टरबूज काढलं, टरबूज मधून एक फोड बाहेर काढली तर तुम्हाला अंतर गाभा टरबुजाचा समजतो, तसा एक पृथ्वीचा गाभा काढलेला आहे आपण. आणि मग भूकवच जे बनलंय ते सियाल आणि सायमा पासून बनलेलं आहे. मग आता सियाल म्हणजे काय, सिलिका आणि अल्युमिनियम, आणि सायमा म्हणजे काय, सिलिका आणि मॅग्नेशियम. म्हणजे बघा, पृथ्वीचे कवच हे सिलिका आणि अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम पासून बनलंय. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे, दोघंही विधान बरोबर आहेत. कारण गाभा हा निकेल जड आहे, लक्षात घ्या, जड पदार्थ आहे निकेल आणि लोह, म्हणून हे गाभ्याला आहेत, लक्षात घ्या. इथं घनता पण जास्त आहे. आणि प्रावरण ऑलिव्हिन आणि पायरॉक्सिन पासून प्रावरण हा बनलेला आहे. म्हणजे तुम्हाला असा पण प्रश्न पुढे जाऊन येऊ शकतो. तर तुम्हाला थोडक्यात मी हे अनालिसिस करून दिलंय. तर अ आणि ब याचे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. पृथ्वीच्या अंतरंगावर आपल्याला 100% क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे पृथ्वीचा अंतरंग या टॉपिकचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मी हे तुम्हाला
PYQ अनालिसिस द्वारे सुद्धा सांगत आहे. पुढे जाऊन आपण युट्यूबला अजून वेगवेगळ्या सिरीज घेणार आहे, त्यामध्ये पण मी ते टॉपिक्स घेणार आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. दख्खनचा पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. करेक्ट आहे. दख्खनचा पठार हे बेसाल्ट खडकापासूनच बनलेलं आहे. दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखाच्या उद्रेकातून झालेल्या लावा रसाच्या संचयनाने झालेली आहे. हे पण करेक्ट आहे. म्हणजे दोन्हीही विधानं करेक्ट आहे. यामध्ये नो डाऊट, दोघीही विधानं बरोबर आहे. आपल्या पठाराची निर्मिती जेव्हा प्लेट टेक्टोनिक मुवमेंट होती तेव्हा आपल्याला माहित असेल की इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट उत्तरेकडे सरकत होती. म्हणजे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट जी आहे ती अशा पद्धतीने उत्तरेकडे सरकत होती. सरकत ती युरेशियन प्लेटला क्लब झाली आणि दोन्ही प्लेटमुळे आपल्याला माहिती पुढे जाऊन हिमालय पर्वत पण निर्माण झालेला आहे. ते सरकत असताना या ठिकाणी रियुनियन नावाचे बेट होती. या बेटांवरून आपला हा इंडियाचा तुकडा वर सरकत असताना जात होता आणि त्यावेळेस ज्वालामुखीचे 29 वेळापेक्षा जास्त वेळा उद्रेक होऊन आपल्या पठाराची निर्मिती झालेली आहे असं मानलं जातं. म्हणजे आपलं पठार हे द्वीपकल्पीय पठार हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेलं आहे. म्हणजेच आपले दोघही आन्सर हे करेक्ट आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि लक्षात घ्या, तो लावा बाहेर आला, तो लावा थंड झाला आणि थंड होऊन अग्निजन्य खडक जो आहे ज्याला म्हणतो आपण इग्नियस रॉक म्हणतो, तो बेसाल्ट खडक आणि ग्रेनाइट असे दोन खडक आपल्याकडे आढळून येतात. खास करून आपलं जे दख्खनचा पठार आहे ते बेसाल्ट या खडकापासून बनलेला आहे आणि या बेसाल्ट खडकाचं विदारण होऊनच काळी कापसाची रेगूर मृदा तयार झालेली आहे. सो चला, हा प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला कळलं असेलच. सिंपल कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. चला बघा, पुन्हा खडकाच्या प्रकारावर क्वेश्चन आहे. खडक आणि खडकाचा प्रकार बघा. कधी कधी आयोग काय करतं माहिती का, एकच पॅटर्न कंटिन्यू करत राहतं. पेपरमध्ये पण 2-3 प्रश्न सलग विचारून टाकतं. तसाच थोडासा हा काही प्रकार आहे. भूरूप शास्त्रावर जास्त फोकस दिसेल तुम्हाला या पेपरमध्ये 2019च्या. खूप सारे प्रश्न आलेले आहेत बघा. मग बाह्य निर्मित खडक अग्निजन्य खडक, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक, जलजन्य खडक, रूपांतरित खडक. आता खडकाचे मेजर 3 प्रकार आहेत. मेजर अग्निजन्य खडक, ओके, स्तरित खडक ज्याला आपण गाळाचे खडक किंवा जलजन्य खडक पण म्हणतो, आणि तिसरा आहे तुमचा रूपांतरित खडक. म्हणजे या दोघांवर प्रक्रिया होऊन रूपांतरण होऊन जो खडक तयार होतो त्याला रूपांतरित खडक म्हणतो. आता याच्यात बघा, बाह्य निर्मित खडक आहे कांग्लोमेरेट, हा बाह्य निर्मित खडक आहे म्हणजे बाह्य हालचालींमुळे तयार झालेला आहे. आणि अंतर्निर्मित अग्निजन्य खडक जर बघितला तर हा डाईक, म्हणजे बघा ब च 1 जरी तुम्ही काढलं तरी तुमचं उत्तर येऊन जातं 2. कारण बघा इथं ब च 1 किंवा तुम्ही रूपांतरित खडक जरी तुम्हाला माहिती असेल की मला माहिती की ग्राफाइट हा रूपांतरित खडक आहे, म्हणजे ड च 3 ऑप्शन असलं पाहिजे. ड च 3 ऑप्शन एकमेव ऑप्शन आहे बघा. इलिमिनेशन पद्धतीने सुद्धा या प्रश्नाचं सहज उत्तर निघतं. सहज, ज्याला आपण वेगवेगळ्या लोक म्हणजे वेगवेगळे सर वेगवेगळ्या अप्रोच लावून सांगतात की अप्रोच लावून याचं उत्तर काढा. अप्रोच पेक्षा तुम्हाला जर माहिती असलं तर उत्तर निघतं. आता तुम्हाला जर माहिती की रूपांतरित खडकाचा प्रकार ग्रॅफाइट आहे, हिरा आहे, तर आपल्याला लगेच समजतं की याचं उत्तर हे आहे म्हणून. ठीक आहे ना. ड च 3 आहे तर एवढं काही असं लॉजिकचा विषय नाही आहे. त्यानंतर बघा मूळ खडक आणि रूपांतरित खडक. तर बेसाल्ट आपण बघू शकतो, हार्नबेट शिस्ट हा रूपांतरित आहे, ग्रेनाइट हा मूळ खडक आहे, नीस हा त्याचा रूपांतरित खडक आहे, वालुकाश्म च क्वार्ट्झाइट हा रूपांतरित खडक आहे, पंकाश्मचं स्लेट हा रूपांतरित खडक आहे, चुनखडीचं संगमरमर हा रूपांतरित खडक आहे, कोळशाचं ग्राफाइट बघा हे आलेले आहे आपल्याला, आणि दगडी कोळशाचं अँथ्रोसाइट असे रूपांतरित खडकाचे हे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघता येतील. म्हणजे अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक, खडकाचे हे 3 प्रकार आपल्याला बघता येतील. याच्यावर नेहमी प्रश्न येतात. आणि अंतर्निर्मित खडक ज्याचं उत्तर डाईक होतं बघा. एक बघा हे अंतर्निर्मित म्हणजे काही खडक असे झालं की जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होत होता ते त्या ठिकाणच्या भेगांमध्ये किंवा त्या ठिकाणच्या नद्यांमध्ये ते त्या ठिकाणी साचून त्याच ठिकाणी त्या खडकांची निर्मिती झालेली आहे. अशा खडकांना आपण अंतर्निर्मित, आणि यातला सर्वात मोठा जो आहे ना तो बॅथोलिथ आहे. सगळ्यात खाली आणि सर्वात मोठा स्तर ज्याला म्हणतो ना तो आहे बॅथोलिथ, हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यानंतर बघा बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे भूरूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत, त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे झालेली आहे याच्या योग्य पर्याय निवडा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे क्लिअर करून घ्या. हे
भूरूपांचं कार्य म्हणजे पुन्हा जिओमॉर्फोलॉजीवरच हा प्रश्न. खूप सारे प्रश्न जिओमॉर्फोलॉजीवरच विचारलेले आहेत. तुम्ही हा जर मुद्दा बघितला या पेपरचा तर तुम्हाला खूप सारे प्रश्न जिओमॉर्फोलॉजीवर दिसतील आणि त्यातला हा पेपर आहे बघा. यू आकाराची घडी. आता यू आकाराची आणि व्ही आकाराची दरी तुम्हाला जर माहित असली तर सहज उत्तर निघतं याचं. यू आकाराची दरी ही हिमनदी तयार करते. मग आपल्याला ऑप्शन शोधायचे वारा हिमनदी. आता बघा हिमनदी बाकी कुठंच ऑप्शन येत नाहीये. हा इलिमिनेट झाला, हा इलिमिनेट झाला, इलिमिनेट झाला, विषय संपला. की यू आकाराची आणि व्ही आकाराची दरी तुम्हाला माहित असली तरी उत्तर निघतं. कारण व्ही आकाराची दरी ही नदी तयार करते तर यू आकाराची दरी ही कोण करते? हिमनदी तयार करते. आणि घडई ही नदी तयार करते. लक्षात राहू द्या, घडई नदी म्हणजे 2 नंबर आलं. बारखान हे वाऱ्याचं कार्य आहे म्हणजे 3 नंबर. आणि कमान, कमान हे समुद्र लाटेचं कार्य आहे. सो तुम्हाला तर उत्तर इथूनच निघून जात आहे. पण तरी चारींमध्ये जर आयोगाने कन्फ्युजन केलं, कारण आता हा तो 19चा पॅटर्न आहे, कदाचित 2025 मध्ये थोडं जास्त क्लोज घेऊन आपल्याला पर्याय दिले जातील, जसं की आता दिले जात आहेत. जोड्या लावा पण बऱ्याचदा चुकतायत विद्यार्थ्यांचे. तर आणि बरेच विद्यार्थी जॉग्राफीला सोपा आहे सोपा आहे सोपा आहेच. मला स्वतःला 15 पैकी 14 होते राज्यसेवा पूर्वला. पण विषय तो नाहीये. कधी कधी जॉग्राफी मार्क्स घेत आहे, करंट प्रश्न येऊन जात आहेत, करंट अप्रोचचे प्रश्न येऊन जात आहेत. म्हणून कोणत्याही विषयाला हलक्यात घ्यायचं नाही, माझं असं मत असतं. ठीक आहे. सो बघा, भू आकृत्यांचे घटकांचे कार्य बघा. मग आता नदीचं कार्य, वाऱ्याचं कार्य, हिमनदी 2 प्रकारचे कार्य असतं, अपक्षरण कार्य आणि निक्षेपण. तसं तर 3 प्रकारचं आहे, वहन कार्य पण आहे. पण आपल्याला जास्त प्रश्न अपक्षरण कार्य आणि निक्षेपण कार्यावरच येतात. बघा, अपक्षरण म्हणजे काय? इरोजन, इरोजन होणं. आणि निक्षेपण म्हणजे काय? डिपोजिशन होणं. तर बघा, मग नदीचं कार्यामुळे दर्या निर्माण होतात, व्ही आकाराच्या दर्या बघा, धबधबे निर्माण होतात, धावत्या रॅपिड्स पण निर्माण होतात. त्यानंतर इकडे बघा, निक्षेपण कार्यामुळे पूर मैदान, त्रिभुज प्रदेश, नैसर्गिक बंधारे तयार होतात. त्यानंतर वाऱ्याच्या कार्यामुळे मशरूम तयार होतात, खडक, मशरूम खडक तयार होतात, यारदांग तयार होतं. आणि वाळूच्या टेकड्या आणि लोयस मैदान हे संचयन कार्यामुळे तयार होतं. हिमनदीचं बघा, यू आकाराच्या दर्या, सर्ग, अरेत, हॉर्न असं तयार होतात खनन कार्यामुळे. संचयन कार्यामुळे मोरेन, हिमनदी सरोवरे असं तयार होत असतात. समुद्र लाटांच्या कार्यामुळे समुद्रकडे, गुहा, कमान, स्तंभ असं तयार होत असतात. किंवा तरंग घर्षित चबुतरे पण तयार होत असतात. आणि तरंग निर्मित चबुतरे, सँडबार, किनारे, स्पीट किंवा पुळण ज्याला आपण म्हणतो, हे संचयन कार्यामुळे तयार होत असतात. सो असं आपल्याला माहित पाहिजे वाळूचं संचयन कार्य आणि वाळूचं खनन कार्य, म्हणजे सॉरी सागरी लाटांचं खनन कार्य आणि संचयन कार्य. यासोबत भूमिगत जल पण येतं. भूमिगत जलाचं सुद्धा खनन कार्य आणि संचयन कार्य आपल्याला विचारलं जाऊ शकतो. म्हणून भूरूपांची निर्मिती हा टॉपिकवर पण प्रश्न येतात, बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न बघा, हा हवामान शास्त्राचा प्रश्न आहे. थोडा टॉपिक पण सांगतो की कोणत्या टॉपिकशी रिलेटेड कोणते कोणते क्वेश्चन आहेत. बघा, मग अ आणि ब यांचं परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. बघा, सौर शक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही, तिला पृथ्वीची भूध म्हणतात. याला अल्बेडो ऑफ द अर्थ असं म्हणतात इंग्रजीमध्ये. काय म्हणतात? अल्बेडो ऑफ द अर्थ. म्हणजे जी ऊर्जा आपल्याला भेटणारच नाही, जी स्पेस म्हणजे आकाशातूनच स्पेस मध्ये चालली जाणार आहे, जी आपल्यापर्यंत येणारच नाही, अशी 35% ऊर्जा जी आहे ती आपल्याकडे येतच नाही. मग ढगांमुळे येत नाही, 27% ढग परावर्तित करून टाकतात, 2% जमीन करतं, 6% धुलीकण करतात. अशा पद्धतीने 35% बघा, 6, 2 आणि 27 टोटल 35% भूदवलता. 6% धुलीकणांमुळे, 2% आपल्या जमिनीवरून आणि 27% ढग हे रिफ्लेक्ट करून टाकतात, ती स्पेस मध्ये चालली जाते. मग भेटते किती आपल्याला? 65 खाली येते. पुन्हा 14% आकाश घेऊन घेतलं, अवकाश घेऊन घेतं, शोषून घेतं. अवकाश म्हणण्यापेक्षा आपलं जे वातावरण आहे ते वातावरण 14% शोषून घेतं आणि पुन्हा ते वातावरणातून रिफ्लेक्ट होत असते. मग 14% मग येते किती? 51% खाली. 51% मधले 2% चालले गेले वरती, 49% राहिली. म्हणजे पुन्हा ती जाते, म्हणजे येताना 65%, जाताना 65%. याला हिट बॅलन्स असं म्हणतात, सौर संतुलन असं म्हणतात. मी तुम्हाला चार्ट दाखवेलच. मग हवेचे अणू, दुसरं विधान वाचूया. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. हवेचे अणू, लहान धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग. बघा, मी ऑलरेडी बोललो तुम्हाला, धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून
विकिरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघु लहरींद्वारे. आता थोडासा बघा डाऊटफुल आहे हा डाऊटफुल आहे. कारण सन जेव्हा आपल्याला एनर्जी देत असतं, उष्णता देत असतं, ते डायरेक्ट शॉर्टवेव्ह मध्ये देत असतं, लघु लहरींद्वारे देत असतं. मात्र आपल्या जमिनीवरून जेव्हा उत्सर्जन होतं तेव्हा ते लॉंग वेव्स मध्ये होतं. मात्र इथं आहे ना आयोगाने अ आणि ब दोन्ही सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे असं उत्तर दिलंय. आणि त्यामुळे हा कुठेतरी डाउटेबल क्वेश्चन होता, पण कोणी याला चॅलेंज न केल्यामुळे हा बाद नाही झाला. कारण इथं लॉंग वेव्ह पाहिजे, शॉर्ट वेव्ह नाही पाहिजे. पण ठीक आहे, अवकाशातल्या अवकाशात पकडल्यामुळे त्यांनी लॉंग वेव्ह ऐवजी शॉर्ट वेव्ह पकडलेले आहेत. पण खरं अर्थानं पृथ्वीच्या सरफेस पासून आपल्या वेव्हज या लॉंग वेव्हज म्हणजे दीर्घ लहरींद्वारे परावर्तित होत असतात. म्हणून थोडस डाउटेबल आहे म्हणून क्लिअर करून दिलं. बघा मी तुम्हाला दाखवतो एक चार्ट. हा बघा, हा एक चार्ट आहे हीट बॅलन्सचा. तुम्ही बघू शकता टोटल 100% ऑफ युनिट मधून जी रिसिव्ह आपल्याकडे होतंय, हीट रिसिव्ह आपल्याकडे येते, त्यात परावर्तन आपण जर बघतो आहे तर बघा 6, 27 आणि 2 हे तर रिफ्लेक्ट होऊन जातं. याला अल्बेडो ऑफ द अर्थ म्हणतो. ही इथं युनिट भेटतच नाही आपल्याला. 65 भेटते, त्यामधले पण 14 हे वातावरण घेऊन घेतं, 51 पृथ्वीवर येते, त्यातले 2% परावर्तित होऊन जाते. म्हणजे खरं तर सरफेसला 49% भेटते, ती पण रिफ्लेक्ट होते. मग आता असा पण प्रश्न येऊ शकतो, सर्वात जास्त परावर्तन कोण करतं? तर लक्षात राहू द्यायचा, बर्फ सगळ्यात जास्त रिफ्लेक्ट करतो. सगळ्यात जास्त उष्णतेचं परावर्तन बर्फ करत असतो. असा पण तुम्हाला पुढे जाऊन प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे लक्षात राहू द्यायचं. मग जाताना ते वेगवेगळ्या पद्धतीने रेडिएशनने ती वरती जाते. बघा 17% रेडिएशनने, बाकी ऍटमॉस्फिअर घेऊन टाकते. अशा पद्धतीने ती रिफ्लेक्ट पण होते. मी ते सांगेल तुम्हाला नंतर. आता फक्त तुम्ही समजून घ्या ती येते कशी. जाताना पण ती वेगवेगळ्या 3 पद्धतीने जात असते. सो 65% जाते, 65% येते. त्यालाच आपल्याला हीट बॅलन्स असं म्हणतो. म्हणजे बघा किती वातावरण आपलं हीट बॅलन्स राखतं, आणि क्लायमेट चेंजमुळे मात्र हा हीट बॅलन्स आपला बिघडतो आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे हवामानशास्त्रावरच. आता हवामानशास्त्रावर पण प्रश्न खूप सारे येत आहेत. बघा मग चिनूक, फॉन, लू आणि मिस्टर. आता बघा याच मी तुम्हाला बोललो ना, बऱ्याचदा आयोग एकच पॅटर्न फॉलो करत असतो. तुम्हाला 20 मध्ये पण असा प्रश्न दिसेल, हा 19 ला पण आहे. तर बघा मग याचं उत्तर काय आहे. तर चिनूक वारे हे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतात वाहतात. म्हणजे अ च 4 आहे. अ च 4 आहे म्हणजे बाकीचं लॉजिक लावायची काही गरजच नाहीये, तुम्हाला माहिती आहे. आणि चला ते पण माहित नव्हतं सर मला, भारताचं माहिती आहे. म्हणजे काय माहितीये, कारण लू वारे हे उत्तर भारताच्या मैदानात वाहतात. लू वाऱ्यांवर मागच्या वर्षी प्रश्न आलेला होता, म्हणजे रिपीटेड होत असतात. ग्रुप बी सी ला रिपीटेड होत असतात, राज्यसेवेला पण. मग लूचं उत्तर काय आहे? 3 आहे. 3 आहे म्हणजे काय? क चं उत्तर 3 आहे. क चं उत्तर 3 असणारा ऑप्शन पण तेवढाच आहे. बघा ज्या बिचाऱ्याला काही माहित पण नाही जगाचं, त्याचं पण उत्तर निघतंय. त्यामुळे एवढं काय फार मोठं लॉजिक लावलं आणि मग उत्तर निघाला असं काही नाहीये. बघा मग मिस्टल आपण बघू शकतो, या ठिकाणी जोड्या लावू शकतो. तर ड चं 2 आहे, दक्षिण युरोपमध्ये, भूमध्य सागरामध्ये. आणि फॉन हा आल्स मध्ये. फॉन आणि चिनूक या दोघांमध्ये थोडस साम्यता आहे. मी सांगेल तुम्हाला पुढे जाऊन की या दोघं वाऱ्यांमध्ये काय साम्यता आहे. मग कुठं कुठं कोणकोणते वारे वाहतात, आपल्याला जोड्या लावा असा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला माहितच असलं पाहिजे. मग कुठं कुठं कोणतं बघा, फॉन हे आल्प्स पर्वत मध्ये वाहतात, चिनूक रॉकी पर्वत उत्तर अमेरिकेमध्ये वाहतात, खामसीन सहारा वाळवंट उत्तर आफ्रिकेत वाहतो, हर्मॅटन गिनीच्या आखातमध्ये वाहतात. हे सगळे उष्ण वारे, उष्ण आणि थंड स्थानिक वारे आहेत. सिरोक्को सिसिली उत्तर आफ्रिका, दक्षिण इटली, ग्रीसमध्ये वाहतात. लू नॉर्वेस्टर उत्तर भारतामध्ये आहेत. सॅन्टा ॲना कॅलिफोर्नियामध्ये आहे. बर्ग दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. ब्रिक फिल्डर्स ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. सेमून इराणमध्ये आहे. झोंडा अर्जेंटिनामध्ये आहे. सिमुम मध्य पूर्व अरेबिया, सिरिया, पॅलेस्टाईन मध्ये आहे. काराबुरान मध्य आशियाचं तारिन खोऱ्यामध्ये आहे. आणि सोलॅनो स्पेनचा पूर्व किनारा. या पद्धतीने हे हॉट काय विंड्स वाहताना, लोकल विंड्स वाहताना आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढचा आहेत कोल्ड विंड्स, म्हणजे थंड स्थानिक वारे. मग थंड बोरा ग्रीनलँड अंटार्क्टिकामध्ये, पाम्पारास ब्राझील अर्जेंटिनामध्ये, ब्रिझाल्ट सायबेरिया कॅनडा माल्टामध्ये. बघा हा विचारला जाऊ शकतो. पाम्पारास ब्राझील अर्जेंटिनामध्ये, ग्रिगेल माल्टामध्ये. मिस्टल बघा फ्रान्स, हा विचारलेला होता आपल्याला जोड्या लावांमध्ये, हा थंड आहे.
विलिव्हॉस दक्षिण अमेरिकेचं टोक, बुरान मध्य आशिया, बुस्टर न्यूझीलंड. बुरानपुर्गा हा पण विचारला जाण्यासारखा आहे. म्हणजे हे आयएमपी नेक्स्ट 2026च्या एक्झाम मध्ये आपल्याला 100% विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन आहे ना मृदेचा क्वेश्चन आहे आणि कृषी घटकाशी संबंधित पद आहे. तुम्हाला लॉजिकने हा क्वेश्चन सोडवायचा. बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये बरेचसे असे क्वेश्चन आता आयोग विचारायला लागले, इव्हन ग्रुप बी सी ला पण विचारायला लागले. आणि काय क्वेश्चन विचारता आयोग माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, की ते तुम्हाला कुठेही वाचण्यात येत नाहीत, पण ते तुमच्या सेन्सने किंवा तुमच्या जो बाहेरचा अवांतर अभ्यास आहे याच्याने ते उत्तर तुम्हाला काढता येतात. त्यांचा संदर्भ कुठं ना कुठं चालू घडामोडींमध्ये असतो, पण त्या उत्तरांमध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने इलिमिनेशन पद्धत वापरली तरी त्याचं उत्तर तुम्हाला काढता येतं. मग बघा पर्वतीय मृदा. आता पर्वतीय मृदा म्हटल्यापेक्षा आता आपण सगळ्यात पहिले सोपं शोधूया की काळी मृदा. आपल्याला माहिती आहे की आपण महाराष्ट्रातले आहोत. काळी कापसाची मृदा महाराष्ट्रामध्ये, म्हणजेच त्यामध्ये कोणतं पीक पिकवतो, कापसाचं पीक पिकवतो, कारण तिला आपण कापसाची काळी मृदा असं पण म्हणतो. मग काळ्या मृदेचं उत्तर काय? कापूस. म्हणजे ब च 4 ऑप्शन शोधायचा. सापडला रे बाबा, उत्तर आलं आपलं 4 नंबर. आता काही मी वेगवेगळं लॉजिक लावलं का? अजिबात नाही, काही लॉजिक बिजिक नाही. मला माहिती होतं ना ब च 4 आहे, ब च 4 आहे म्हटल्यावर एकच ऑप्शन दिसतोय, दुसरे ऑप्शनच नाही आहेत. मग वाळवंटी मृदा कोणती आहे? तिथं भरड धान्य आपण घेतो. पर्वतीय मृदेमध्ये सफरचंद घेतो. जांभ्या मृदेमध्ये आपण काजू घेतो, कारण आपल्या कोकणात काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. तर यावरून पण हे उत्तर निघतंय. सो लॉजिक बेस्ड क्वेश्चन होता असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर बघा या क्वेश्चनचं उत्तर सुद्धा तुम्ही डायरेक्ट काढू शकता. हा महाराष्ट्राच्या खळग प्रणालीवर आलेला प्रश्न आहे आणि हा 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. कधी कधी तर आयोगाने याच्यावर ऑप्शन सुद्धा बदललेले नाहीत, म्हणजे कष्ट सुद्धा घेतलेलं नाही आयोगाने ऑप्शन बदलायचं. म्हणून हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पण हा प्रश्न एकाच जोडीने सुटतो. मला एवढं माहिती आहे की विंध्यन श्रेणीचे खडक फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरला सापडतात, म्हणजे ड च 4. पण आता प्रॉब्लेम असा आहे की 2 ऑप्शन इलिमिनेट झाले, पण 2 ऑप्शन मध्ये उत्तर आहे. पण मला एवढं माहिती आहे की गोंडवाना श्रेणीचे खडक जे आहेत ते यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये आहेत. खास करून गडचिरोलीमध्ये आहेत गोंडवाना श्रेणीचे खडक. गोंडवाना गडचिरोली, ग लक्षात ठेवायचं. ग गोंडवाना आला म्हणजे कोडसा लक्षात ठेवायचं. मग धारवाड श्रेणीचे खडक जे आहेत ते खरं तर भंडारा गोंदियामध्ये आहे. आता इथं तुम्ही अ च 1 आहे, ब च 3 आहे, भंडारा गोंदिया. बघा धारवाड श्रेणीचे खडक, म्हणजे हे उत्तर आपल्याला भेटतंय. बघा इथं 1 सापडलं तुम्हाला. गोंडवानावरून पण तुम्ही उत्तर काढू शकता. काय? गोंडवाना, कारण आपण 2 ऑप्शन ऑलरेडी इलिमिनेट केले होते, त्यामुळे आपलं उत्तर सहज निघतं आहे. आणि आर्केन श्रेणीचे खडक सावंतवाडी बेळगावला सापडतात. सो अशा पद्धतीने याचं उत्तर काय आहे? आपलं प्रश्न क्रमांक जो आहे आपला त्याचं उत्तर काय आहे? मग 3 नंबर आहे आणि आपल्याला ते सहज पद्धतीने काढता येतं. मग आपण बघू शकतो बघा कुठं कुठं आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते खडक, कशा पद्धतीने खडक आढळून येतात. आपण बघू शकतो गाळाची जमीन आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी आपल्याला कुठं कुठं आहे, जेवढे पण नदी खोरे आहेत त्या ठिकाणी गाळाची जमीन आहे. दख्खन काळा आपल्याला माहिती आहे जवळजवळ 85%, आता 81% इथं दिलेलं असेल, पण जवळजवळ 90% भूभाग आपला दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे, म्हणजे बेसाळ खडकाने व्यापलेला आहे. त्यानंतर अप्पर गोंडवाना समूह जिथं आपण कोळसा वगैरे आपल्याला आढळून येतो. विंध्यन श्रेणी बघा, वालुकामय खडक यवतमाळ चंद्रपूर मध्ये आहे. कडप्पा प्रणाली बघा, यवतमाळ चंद्रपूर कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग आहे. आणि कॅब्रियन सोसर साकोली माला या ठिकाणी सापडते. मग भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पोरो कॅब्रियन समूहाचे खडक सापडतात. कॅब्रियन म्हटलं म्हणजे यात आर्कियन आणि धारवाड हे दोघेही खडक येतात. हा, आर्कियन आणि धारवाड हे कॅब्रियन समूहातले खडक आहेत, लक्षात राहू दे. आर्कियन आणि धारवाड, त्यामुळे दोघेही इथं तुमचे आर्कियन येऊन जातात. मग ते कुठे येतात? संपूर्ण भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये येतात. ठीक आहे, सो याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न आहे ना, सगळ्यात पहिले मी सांगून देतो, हा रद्द झालेला आहे. हा रद्द जरी झालेला असला तरी विद्यार्थी मित्रांनो याचं थोडस माहिती मात्र राहू द्या तुम्ही, कारण जरी रद्द झालाय तरी याच्यावर आधारित प्रश्न आलेले आहेत भविष्यात एमपीएससीला आणि येऊ शकतात. तर बघा यातला फक्त एक उत्तर चुकलेलं आहे, त्यावरून हा प्रश्न थोडासा चुकलेला आहे. बघा महाराष्ट्रातलं पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र कुठं आहे? तर आता हे ऑप्शन बरोबर आहे,
आता खरं पाहिलं तर याचं उत्तर आहे आरवी. ओके, कुठे आहे? आरवी वर्धामध्ये. आणि भारतातलं पहिलं जे आहे ना, भारतातील पहिले, आता दोघेही वर्धामध्येच आहेत ना, आरवी पण आहे आणि वर्धा पण आहे, म्हणजे एकच उत्तर निघतंय. पण भारतातलं पहिलं हे पुणेमध्ये आहे बघा, पुणे हवेलीमध्ये. भारतातलं पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे? पुणे हवेली या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्रातलं पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे? आरवी किंवा वर्ध्याला आहे. म्हणजे आता यामुळे या एका उत्तरामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. कारण बरेच जण अनालिसिस घेतात, पण प्रश्न रद्द का झाला बाबा ते तर सांग. हा प्रश्न का रद्द झाला, याचं उत्तर का असं आलं, हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी इथं क्लिअरिफिकेशन दिलं. मग महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता आहे? तर तो पण वर्धाच आहे. म्हणजे आता दोघीही उत्तर इथं कन्फ्युजिंग करणार आहे, कारण तो पण वर्धा उत्तर निघतंय. जोडी तर बरोबर जुळते आरवी आणि वर्धाची, पण मग दोघही वर्धामध्ये आहेत म्हणून बाद केलेला आहे. महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण हे मात्र गंगापूरला आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. आणि महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र खोपोली रायगड 1925 ला स्थापन झालं, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकलेलं काही नाहीये, बट दोघही ऑप्शन आलेले आहेत, म्हणजे दोघही उत्तर लावता येत होते ना जोड्या, त्यामुळे हा प्रश्न थोडासा संदिग्ध होऊन जातो. ठीक आहे, चला नेक्स्ट. नदी काठावरील शहरं व नद्या यांच्या जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. आता तुम्हाला पांजरा धुळे एवढं, आता मी या भागातला आहे म्हणून ठीक आहे, मला माहिती आहे. सो पांजरा धुळे एवढं जर माहिती आहे, तर अचं तीन वरून माझे 3 ऑप्शन येत आहेत. डायरेक्ट उत्तर तर निघत नाहीये. मग चला मी तापी नदीवर जातो. तापी नदीवरून ड चं 2, म्हणजे अचं 3 आणि ड चं 2, एकमेव ऑप्शन मला सापडलं 1 नंबरचं. म्हणजे याच्यावरून माझं उत्तर निघत आहे. सो धाम आहे तुमचं पवनारला, म्हणजेच ब चं 4 आहे, आणि प्रवरा आहे संगमनेरला, हे पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. सो अशा पद्धतीने याचं उत्तर जोड्या लावा आहे. मग नदी काठावरील शहरं आणि जोड्या अशा बऱ्याचदा प्रश्न येतात. मग जसं तुम्हाला तापी नदीचा पूर्ण मॅप मी इथं दिलेला आहे, मी घेणार नाहीये पूर्ण, कारण आपण तो ऑलरेडी आन्सर त्याचं काढलेला आहे. पण बऱ्याचदा असे प्रश्न आपल्याला विचारले जातात, म्हणून मी तुम्हाला थोडक्यात हे सांगितलेलं आहे. सो हे क्लिअर राहू द्या. ठीक आहे, सो विचारू शकतात, आयोग आहे. मग बघा, तापी नदीचा उगम हा मुलताई मध्य प्रदेश मध्ये होतो, बैतूल या ठिकाणी, आणि तिथून ती अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार अशी वाद जाऊन गुजरात मध्ये जाते आणि अरबी समुद्राला जाऊन भेटते. मग आपल्याला तापी काठावरील शहर विचारलेले होते. धुळे शहर हे पांढरा नदीच्या काठावर आहे, आणि भुसावळ हे तापी नदीच्या काठावर प्रॉपर आहे, हे लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, खाली 2 विधान दिलेले आहेत. हे विधान असून र हे त्याचे कारण आहे, तर योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशांमध्ये हवाई वाहतूक हेच, हा शब्द महत्वाचा आहे बरं, हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. आता हा हेच शब्दाने इथं हे ऑप्शन काय केलंय, चुकीचं केलेलं आहे. पर्वतीय प्रदेशांमध्ये रस्ते, रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण व खर्चिक आहे. बरोबर आहे, हे र बरोबर आहे, पण असत्य असून र हे सत्य आहे, असं याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे. पण जर आपण अनालिसिस डिटेल केलं तर बऱ्याच संदर्भांमध्ये याचं उत्तर दोन्ही बरोबर येऊन बिनचूक स्पष्टीकरण यायला पाहिजे. सध्या तरी पर्वतीय डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हे जास्त सोयीचं साधन आहे, पण ते जास्त महाग आहे, हा प्रॉब्लेम आहे. जास्त खर्चिक आहे आणि थोडं क्रिटिकल पण आहे. पण तरी तुम्ही तिथं जल वाहतूक तर करू शकत नाही, म्हणजे त्या ठिकाणी तशा पद्धतीने वाहतूक नाही करू शकत. बस तुम्ही वाहनांनी किंवा रस्ते वाहतूक करू शकतात, पण तीही किचकट आहे. म्हणून जास्त सोयीचं काय, हवाई वाहतूक आहे. बट तरी सुद्धा तो मुद्दा आयोगाने चुकीचा दिलेला आहे, म्हणून असत्य असून र हे सत्य आहे. बरोबर आहे, उपयुक्त साधन आहेच, पण हेच असा शब्द जो आहे ना, तो त्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे. चला आता पुन्हा सेम तसाच क्वेश्चन आहे. बघा, 2 विधाने दिलेली आहेत. विधान असून र हे त्याचे कारण आहे, योग्य पर्याय निवडा. निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढलेले आहे. बरोबर आहे, जे की निर्वनीकरण झालेलं आहे, वनांची जी तोड झाली याच्यामुळे 100% हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. कारण झाडं काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन आपल्याला देतात, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात ते कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. बरोबर आहे, आणि र दोन्ही सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
इथं काही नो डाऊट आहे, सरळ सरळ याचं उत्तर आहे. सो वने हे आपल्याला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन आपल्याला देतात, त्यामुळे या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. आणि हा सुद्धा मी बोललो ना, काही क्वेश्चन असे आहेत की जे आपण शिकण्यातून आपल्या अवांतर अभ्यासातून येत आहेत. सरळ सरळ तो क्वेश्चन हवामानाचाच होता, अवांतर अभ्यासामधून होता. त्यानंतर बघा हा क्वेश्चन, दिलेल्या नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा. बघा नकाशांवर पण क्वेश्चन येतात, 2 क्वेश्चन येऊन गेले आतापर्यंत. म्हणून नकाशा मॅपिंग खूप महत्वाचं आहे. आपण मॅपिंगची पण सिरीज पुढे घेणार आहोत. तर बघा तुम्ही बघू शकतात की या रिटर्न होत आहेत, रिट्रीट होत आहेत. म्हणजेच काय, हे तर नैऋत्य मोसमी वारे नाही, कारण ते नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहतात. मग हे कोणते वारे असणार, नैऋत्य व्यापारी वारे तर नाहीच आहेत, ध्रुवीय वारे तर नाहीच आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे ईशान्य मान्सून वारे आहे. जून ते सप्टेंबर मध्ये आपल्याला माहिती आहे की नैऋत्य मोसमी वारे वाहतात. त्यानंतर ऑक्टोबर हीट येतो आणि मग नोव्हेंबर ते फेब्रुवारी ईशान्य मोसमी वारे वाहतात. ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून सर्वाधिक पाऊस हा तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर पडताना आपल्याला दिसतो आणि खास करून डिसेंबर महिन्यात मध्ये तो पाऊस जास्त त्या ठिकाणी पडतो. मग साधारण 1 डिसेंबरला हे वारे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचून जातात. त्यामुळे माहित पाहिजे आपल्याला येणारे वारे कोणते, जाणारे वारे कोणते. ठीक आहे, चलो नेक्स्ट. 2011च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांच्या योग्य जोड्या लावा. आता विद्यार्थी मित्रांनो, हाच क्वेश्चन आहे ना, हाच थोड्या वेगळ्या मॅनर मध्ये 2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला रिपीट झाला. मी सांगेल जेव्हा 2025चं अनालिसिस मी जेव्हा घेईल ना, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकदम क्लिअर मध्ये सांगणार आहे. हा सरळ सरळ लोकसंख्येचा प्रश्न आहे आणि आपल्याला त्यांनी दिले की कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आता बघा बृहन्मुंबई म्हणजे दोन्ही मुंबई आले ना, तर दोघं मिळून आपण 18.4 कोटी ही सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे अ चं उत्तर 4 आहे, त्यामुळे डायरेक्ट उत्तर आपलं 4 नंबर येते. त्यानंतर ब चं उत्तर आहे 3, मग दिल्ली येते, मग येते तुमचं कलकत्ता आणि मग येते तुमचं चेन्नई सगळ्यात कमी आहे. आणि असा सेम प्रश्न आपल्याला 2025चा विचारलेला आहे, कोणत्या शहरामध्ये 13% पेक्षा जास्त नागरी लोकसंख्या राहते, असा प्रश्न 2025च्या एक्झामला विचारलाय. आणि त्यात पण उत्तर आपण बघू शकतो, चेन्नई सोडलं तर मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता या तिघही शहरांमध्ये 13% पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. मग जर तुम्ही या क्वेश्चनचं अनालिसिस केलेलं आहे, या पीवायक्यूचं अनालिसिस केलेलं आहे, तर 2025च्या त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणारच आहे. सो मी तुम्हाला क्लिअर सांगतोय, बरेचसे असे क्वेश्चन आहेत की ते 2025ला आला होता, तो 2026ला पण येऊ शकतो. त्यामुळे 100% असे प्रश्न का महत्वाचे आहेत आणि पीवायक्यू अनालिसिस का महत्वाचं आहे तुम्हाला आज माझ्या या लेक्चर मधून समजणार आहे. ठीक आहे, सो लक्षात घ्या, हा महत्वाचा मुद्दा आहे. मग बघा आपण बघू शकतो, मुंबईची लोकसंख्या 1,83,94,912 आहे, दिल्लीची 1,63,63,49,831 आहे, कोलकाताची 1,40,035 1,40,35,959 आहे, चेन्नईची 86 लाख आहे आणि मंगळुरूची 85 लाख आहे. तो मग हे इलिमिनेट करायचे होते, हे तिघ उत्तर आपले होते 2025चा तो क्वेश्चन. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता हा क्वेश्चन थोडा खगोलशास्त्राशी संबंधित आहे. हा प्रश्न भूगोलमध्ये जरी मी घेतलाय, पण हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. कशाचा प्रश्न आहे, चालू घडामोडीमध्ये विचारला होता, कारण ही घटना 31 जानेवारी 2018ला घडली. काय घटना घडली होती, जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशा ब्ल्यू मून ही घटना अनुभवली गेली आणि त्या संदर्भातले विधाने विचारात घ्या. बघा, ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एका दिवशी असलेला दुर्मिळ क्षण होता. हे विधान बरोबर आहे. ओके, हे विधान बरोबर आहे. ब्ल्यू मून, सुपर मून, पूर्ण चंद्रग्रहण आणि एका दिवशी असलेला दुर्मिळ क्षण या दिवशी होता 31 जानेवारी 2018ला. अगदी करेक्ट आहे. हे मी त्यावेळेस शिकवलं पण होतं विद्यार्थ्यांना. जेव्हा 2 महिन्यात 2 पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात, तेव्हा त्या दुसऱ्या चंद्रास सुपर मून म्हणतात. चूक, सुपर मून नाही, त्याला ब्लू मून असं म्हणतात. ओके, जेव्हा पूर्ण चंद्र एका पृथ्वीच्या कक्षात अगदी निकट असतो, तेव्हा त्याला ब्ल्यू मून नाही, तेव्हा त्याला सुपर मून असं म्हणतात. म्हणजे हे पण विधान
चुकलेलं आहे, हे पण विधान चुकलेलं आहे. फक्त आपण बघू शकतो जर अ बरोबर आहे आणि ब आणि क चुकलेलं आहे तर एकमेव आन्सर आहे फक्त अ. बाकी ऑप्शन घ्यायची गरजच नाहीये. एलिमिनेट करताच आपल्याला उत्तर सापडतंय फक्त अ. मग लक्षात घ्या 3 गोष्टी असतात विद्यार्थी मित्रांनो. 3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहित पाहिजे. सुपर मून, ब्लड मून, बघा ही पण घटना घडलेली आहे. आणि तिसरी आहे ब्ल्यू मून. 3 घटना आहे. सुपर मून म्हणजे काय? चंद्र नेहमीपेक्षा जवळ निकट आपल्याला दिसून येतो, हा आपला भास आहे. दुसरं ब्लड मून म्हणजे काय की या कन्सेप्ट मध्ये, ब्लड मूनच्या कन्सेप्ट मध्ये चंद्र आपल्याला काहीसा लालसर रंग त्याचा दिसतो कारण ते सूर्याचा जास्तीचा प्रकाश त्याच्यावर जातोय त्यामुळे तो तसा आपल्याला भासतो आहे. आणि ब्ल्यू मून म्हणजे काय? एकाच मासामध्ये जेव्हा 2 पौर्णिमांना चंद्रग्रहण होताना आपल्याला दिसतो, 2 चंद्रमास येतात आणि दुसऱ्या चंद्रग्रहण जो होतो त्यालाच आपण ब्ल्यू मून असं म्हणतो. कारण म्हणजे एकाच महिन्यात 2 चंद्रग्रहण होते, होऊ शकतात. हे मिरेकल झालं होतं तिघी गोष्टींचं, म्हणून हा प्रश्न एमपीएससी ने आपल्याला विचारला होता. म्हणून सुपर मून, ब्लड मून, ब्ल्यू मून असं काही घडलं असेल तर 100% ती तारीख, तो दिवस पाठ करून घ्यायचा. 100% करंट अफेअर मध्ये असा प्रश्न येऊ शकतो. सो विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 2 पुस्तक आहेत, महाराष्ट्राचा भूगोल आणि मॅपिंग वर्कबुक. याची सिरीज पण आपण सुरू करणार आहेत, हे तुम्ही घेऊन टाका. याची आवृत्ती आपली एप्रिल मध्ये 3री आवृत्ती अवेलेबल होणार आहे महाराष्ट्राच्या भूगोलची. आताच्या आवृत्ती संपत आल्या आहेत. ही मात्र मॅप पॉइंटिंग वर्कबुक आता नवीन लेटेस्ट आवृत्ती आहे. यामध्ये तुम्हाला ब्लँक मॅप दिलेले आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस साठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ते तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जाईल. सो तुम्हाला ही पीडीएफ जर पाहिजे असेल तर तुम्ही 8506464444 या नंबरला मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला ही आजच्या लेक्चरची पीडीएफ त्या नंबरला सेंड करून देईल. लेक्चर कसं वाटलं हे निश्चितच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब देखील करा असं मी आवाहन करेल. पुढचं लेक्चर आणि पुढच्या सिरीज साठी आपण पुढे भेटूया. आजसाठी इथंच थांबूया. धन्यवाद.